डायनामो एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशन शोधत आहे इयत्ता 1 ते 7वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्पोकन इंग्लिश शिकवण्यासाठी उत्साही महिला शिक्षिका। जर तुम्हाला मुलांशी इंग्रजीमध्ये आत्मविश्वासाने संवाद साधता येत असेल आणि शिकवण्याची आवड असेल तर ही संधी तुमच्यासाठीच। समाधानकारक मानधन देण्यात येईल। त्वरित संपर्क साधा 7020046690। हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग। इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा, प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारं गाव वळसंग। कुरनूर धरणाच्या सान्निध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेलं वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटं, अक्कलकोट पासून 12 ते 15 मिनिटं आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटं अंतरावरती सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेलं वळसंग। महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा एक जास्त महामार्गाने वेढलेलं गाव म्हणजे आपलं वळसंग। हे आता महाराष्ट्राच्या नकाशावरती नव्या विकासाचं केंद्र बनलं। सोलापूरच्या मातीत जन्मलेला एक धाडसी सुपुत्र, देशसेवेचं स्वप्न डोळ्यात घेऊन भारतीय सेनेत दाखल झालेला जवान आणि मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती देत अमर झालेला वीर शहीद मोहसिन शेख। आज त्यांच्या शहादतीला 15 वर्ष पूर्ण होत आहेत। या निमित्तानं संपूर्ण सोलापूर शहर भावुक होत त्यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करत आहे। सन 2002 मध्ये भारतीय सेनेत भरती झालेल्या मोहसिन शेख यांनी देशसेवेचा मार्ग निवडला आणि आपल्या कर्तृत्वानं कुटुंबासह संपूर्ण सोलापूरचं नाव अभिमानानं उजळवलं। जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथे आतंकवाद्यांशी झालेल्या चकमकीत त्यांनी शौर्याने लढा देत मातृभूमीसाठी बलिदान दिले। त्यांच्या या शौर्यपूर्ण बलिदानानं देशाचं मस्तक उंचावलं, पण शेख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। शहीद मोहसिन शेख यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण दी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीज उर्दू हायस्कूलमध्ये इयत्ता 10वी पर्यंत झालं, तर 12वी पर्यंतचं शिक्षण सोशल महाविद्यालयात पूर्ण झालं। लहानपणापासूनच ते धाडसी, चपळ आणि चाणाक्ष बुद्धीचे होते। देशसेवेची ओढ त्यांच्या मनात बालपणापासूनच होती। सोलापुरातील शानदार चौक येथे राहणारे त्यांचे वडील मुश्ताक शेख आजही त्या आठवणींमध्ये जगत आहेत। मझहर, मोहसिन आणि मतीन असे 3 पुत्र आणि एक मुलगी असा मुश्ताक शेख यांचा परिवार आहे। आपल्या मुलानं भारतीय सेनेत जाऊन देशसेवा करावी अशी त्यांची मनापासून इच्छा होती आणि मोहसिन यांनी ती अभिमानाने पूर्ण केली। 11 वर्ष त्यांनी प्रामाणिकपणे देशसेवा बजावली। मात्र अचानक झालेल्या आतंकवादी हल्ल्यात ते शहीद झाल्याची बातमी आली आणि संपूर्ण कुटुंब हादरून गेलं। त्यावेळी त्यांच्या पत्नी नुकत्याच बाळंत झालेल्या होत्या आणि अवघ्या 8 दिवसांचं लहान बाळ घरात होतं। अशा काळजाला चिरणाऱ्या परिस्थितीत आलेली ही बातमी आई वडील, पत्नी आणि भावंडासाठी असह्य ठरली। आज 15 वर्षानंतरही मोहसिन शेख यांची आठवण सोलापूरकरांच्या मनात तितकीच जिवंत आहे। त्यांच्या बलिदानाची कहाणी प्रत्येक तरुणाला देशप्रेम, शौर्य आणि कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा देणारी आहे। दरम्यान आपल्या वीरपुत्राच्या स्मृती जपल्या जाव्यात यासाठी शहीद मोहसिन शेख यांच्या नावानं सोलापुरातील एखाद्या रस्त्याला किंवा चौकाला नाव द्यावे अशी वीरपिता मुश्ताक शेख यांची गेल्या 15 वर्षापासूनची मनापासून इच्छा आहे। मात्र आजपर्यंत ती पूर्ण झालेली नाही। त्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या भावनेचा आदर करत शहीद मोहसिन शेख यांच्या स्मरणार्थ योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी नागरिकांमधूनही व्यक्त होत आहे। देशासाठी हसत हसत प्राण अर्पण करणाऱ्या सोलापूरच्या या वीर सुपुत्राला विनम्र अभिवादन। वळसंग मध्ये आहेत प्रसिद्ध मंदिर, सोलार हब, टोल नाका, जवळच आहे कुरनूर धरणाचं ताजं पाणी आणि निसर्ग सौंदर्य, आकर्षक हॉटेल्स आणि ढाबे सुद्धा, प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण। वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे। वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी, सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव वळसंग।